हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर काल जी आपण आषाढी एकादशीची पूजा केली होती तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर पूजा करायची होती, म्हणजेच जे पूजा आपण मांडतो तर ती उचलायची होती आणि त्याचबरोबर आज सोमवार देखील होता, म्हणजेच महादेवाचा आवडता वार। तर या दिवशी महादेवाची देखील आपण सेवा करू शकतो। तर जे माझ्याकडे रुद्रयंत्र आहे तर त्याची मी सेवा करणार आहे, तर व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला दिसेलच। तर मी म्हणजे जी पूजा मांडली होती तर सर्वात पहिल्यांदा आजचा सोमवार होता त्यामुळे जी माझ्याकडे रुद्राक्ष अगरबत्ती आहे म्हणजे ती देखील मी त्या टँकडूनच बनवलेली आहे। तर तिचा वास देखील खूप सायलेंट आहे आणि आपल्याला कोणताही म्हणजे त्याने त्रास होत नाही, एकदम म्हणजेच त्या नॅचरली तयार होतात त्या अगरबत्ती, त्याच्यामुळे त्याचा हार्मफुल इफेक्ट आपल्यावर होत नाही। त्यामुळे मी त्या यूज करतो आणि मी म्हणजेच आता बरेच दिवस झाले मी त्या अगरबत्ती यूज करत आहे आणि मला त्यांचा रिझल्ट जो आहे तर तो खूप छान भेटत आहे। त्यामुळे मी त्याच अगरबत्ती यूज करतो। म्हणजेच आपण ज्या मार्केटमध्ये स्वस्त अगरबत्ती भेटतात तर त्या आपण घेऊन येतो, पण त्याचा जो हार्मफुल इफेक्ट आहे तर तो आपल्यावर होतो। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या ज्या नॅचरल अगरबत्ती असतात तर त्याच तुम्ही तुमच्या पूजेमध्ये यूज करत जा। तर मला खूप प्रसन्न वाटते जेव्हा मी अगरबत्ती माझ्या पूजेमध्ये यूज करतो। तर सर्वात पहिल्यांदा मी अगरबत्ती लावून घेतली आणि जो दिवा होता तर तो चालूच होता, म्हणजे जो अखंड दिवा होता तर तो रात्रभर आणि कालपासून म्हणजे चालू होता, फक्त एकदा मी तेल टाकलं त्यामध्ये, त्यानंतर तो कंटिन्यू चालूच होता। यानंतर जे विठ्ठल रुक्मिणी देवीचा मी फोटो ठेवला होता पूजेमध्ये तर त्याला मी हळदी कुंकू लावून घेतले आणि सर्वात पहिल्यांदा एक माळ मी जप करून घेतला आणि त्यानंतर मग मी म्हणजेच त्यांची आरती करून घेतली। एक सुखकर्ता दुखहर्ता आणि एक जी विठ्ठल रुक्मिणीची आरती आहे तर ती देखील मी करून घेतली आणि त्यानंतर मग मी त्यांना म्हणजे कापूर आरती देखील करून घेतली। आणि जो कापूर मी तुमच्यासोबत शेअर केला म्हणजेच तो भीमसेनी कापूर आहे आणि तो ओरिजिनल कापूर आहे। तर तो देखील आता मला म्हणजे बॉक्समध्ये ठेवायचा, कारण म्हणजे पॉकेटमध्ये जेव्हा आपण घेतो तर त्याला जशी हवा लागते तर तो म्हणजेच हवेमध्ये मिक्स होतो, त्यामुळे आता त्याला मी प्रॉपर एक डब्बाच करणार आहे। तो देखील व्हिडिओ मी शेअर करेल। त्यामुळे मग सध्या मी तो कापराचा जो पॅक होता तर तो फोडलेला नाही आहे, त्यामुळे मग मी पूजेमध्ये कापड जाळला नाही आहे। तर हे दिवे जे तुम्ही बघत आहात कवडीचे दिवे आहेत तर हे देखील मी माझ्या प्रत्येक पूजेमध्ये यूज करत असतो आणि या दिव्यांची क्वालिटी देखील खूप छान आहे। ही देखील मी त्या ताईंकडूनच बोलवते, ज्या नारायणी पूजा आर्ट्स ज्या ताई आहेत तर त्यांच्याकडूनच मी हे कवडीचे दिवे बनवले होते। तर हे देखील खूप छान आहेत, म्हणजेच आता 4-5 महिने झाले हे मी दिवे बनवले आणि हे जसेच्या तसेच आपण जशा प्रकारे त्यांची काळजी घेतो तर त्याच प्रकारे ते दिवे राहतात। त्यामुळे तुम्हाला जसं पार्सल रिसीव होतं आणि ज्या बॉक्समध्ये तुम्हाला जे पार्सल रिसीव होतं तर त्याच बॉक्समध्ये जर तुम्ही त्या वस्तू ठेवल्या तर त्या वस्तू खूप दिवस चालतात आणि जशी आपण वस्तूची काळजी घेतो तर तशा त्या वस्तू आपल्याला रिझल्ट देतात। म्हणजेच आपण पद्धतशीरपणे जर ठेवलं तर त्या वस्तू खूप काळ टिकतात आणि आपण लक्ष जर नाही दिलं त्याच्याकडे तर लगेचच त्या खराब व्हायला सुरुवात होतात। आणि जो रुक्मिणी देवीचा आणि विठ्ठल देवाचा फोटो आहे तर तो देखील मी तुमच्यासोबत शेअर केला। तर सर्व देवांच्या मूर्त्या मला म्हणजेच मी आता बाहेरगावी राहतो आणि एका ताईंचा देखील प्रश्न आला होता की तुम्ही उडनच्या पायऱ्या ज्या आहेत तर त्या करून घ्या, पण म्हणजेच मी बाहेरगावी असल्यामुळे मला म्हणजे परमनंट नाही आहे माझं इथं, म्हणजेच माझे आता जेव्हा ट्रान्सफर होईल माझ्या गावाकडे तर जेव्हा म्हणजे मी तिथं राहील मग तेव्हा मी तिथे म्हणजेच पायऱ्या मी बनवून घेईल, कारण मला पूजा करायला खूप आवडतं आणि त्यामुळे मग अशा प्रकारचं देवघर मी तयार केलं जेणेकरून मला देखील एक प्रसन्न वाटेल। कारण जिथे मी राहतो तर हा एरिया बंगाली एरिया आहे, त्यामुळे आपल्या देवांची इकडे मंदिर देखील नाही आहेत आणि इकडची जी भाषा आहे तर ती बंगालीच आहे, म्हणजे इकडे हिंदीच चालते। त्यामुळे मग मला सुरुवातीला म्हणजे मी जिथे राहतो तर तिथे सुरुवातीला मला रूममध्ये करमत नव्हते, त्यामुळे मग अशा प्रकारे मी देवघरच तयार केलं जेणेकरून सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मी पूजा करतो, त्यामुळे माझा जो दिवस आहे तर तो देखील खूप छान जातो। आणि म्हणजेच मला पहिल्यापासूनच पूजा करायला आवडते, त्यामुळे मला म्हणजेच जास्त वेळ लागत नाही पूजा करण्यासाठी, अर्ध्या तासामध्ये माझी पूजा होऊन जाते आणि स्वामीसेवा करायला देखील जास्त वेळ लागत नाही, स्वामीसेवा देखील लवकर होऊन जाते। आणि त्यानंतर मग जी पूजा होती तर ती मी हळूहळू उचलून घेतली आणि जे तांदूळ मी पूजेमध्ये यूज करतो तर ते निर्माल्यामध्येच मी टाकत असतो। म्हणजेच जी फुलारी तुम्ही बघितली असेल माझी फुलाची तर ती देखील जिथे मी राहतो तर त्या आमच्या ज्या घरमालक काकू आहेत तर त्यांनीच मला ती दिली होती। म्हणजेच जेव्हा आपण फुलं आणायसाठी जातो तर तेव्हा आपण फुलारी नाही तर कॅरीबॅगसोबत घेऊन जायची नाही, जेणेकरून फुलं मग जे त्याच्यामध्ये पद्धतशीरपणे राहतात। आणि त्यानंतर मग पूजा मी उचलून घेतली सर्व आणि ते लोटसचे जे दिवे आहेत तर ते चालूच होते, त्यामुळे मग मी ते तसंच ठेवले। आणि त्यानंतर महाराजांची जी मूर्ती होती तर तिला देखील मी अभिषेक करून घेतला आणि जे महाराजांचं मुकुट होतं तर ते मी माझ्या हाताने बनवलं होतं, कारण आपल्याला जशा साईजमध्ये म्हणजे मला पाहिजे होतं तर त्या साईजमध्ये मला मिळालं नाही, त्यामुळे मग मी स्वतःच महाराजांचं जे
मुकुट होतं तर ते तयार केलं आणि आता महाराजांचा लवकरच आपली गुरुपौर्णिमा देखील येणार आहे, तर तेव्हा देखील महाराजांना मी म्हणजे अजून एक नवीन मुकुट तयार करणार आहे. म्हणजेच माझा विचार चालू आहे अजून एक नवीन मुकुट तयार करण्याचा. तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी म्हणजेच स्वामींच्या मूर्तीसाठी मुकुट कशाप्रकारे तयार करतो. तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येईल. म्हणजेच तुम्ही देखील जर तुमच्याकडे स्वामींची छोटी मूर्ती असेल, म्हणजेच 2 इंचाची किंवा 3 इंचाची मूर्ती असेल, तरी देखील तुम्ही स्वामींसाठी मुकुट बनवू शकता. आणि माझी जी मूर्ती आहे तर ही 4 इंचाची आहे आणि त्या ताईंकडून मी वस्त्र बनवले होते. तर या वस्त्रांसोबतच एक टोपी देखील येते, कारण आजचा सोमवार होता. मग महाराजांना मी अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर त्याच्यासोबत जी टोपी आली होती तर ती मी काल म्हणजे सेपरेट ठेवली होती, कारण काल जे मुकुट होतं तर महाराजांना मी ते घातलं होतं. आणि जे पण आता आपण ज्वेलरी वगैरे बनवतो तर त्याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते, नाहीतर जे मणी वगैरे असतात तर ते काळपट पडतात आणि ज्या खराब झालेल्या वस्तू असतात तर त्या आपण म्हणजे देवांना घातल्या नाही पाहिजेत. त्यामुळे मग मी ते मुकुट काढून ठेवलं आणि एका पाऊचमध्ये ठेवलं पद्धतशीरपणे, जेणेकरून ते खराब होणार नाही. आता माझी आजची स्वामीसेवा होती तर ती मी करून घेतली. जे रुद्रयंत्र होतं माझ्याकडे तर त्याची देखील सेवा करायची होती. म्हणजेच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत मी पहिल्यांदा रुद्रयंत्रावर अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर जी रुद्रयंत्राचीच प्लेट आहे त्याच्यामध्ये खाली आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या असतात आणि त्यावरती मग मी रुद्रयंत्र ठेवून घेतले आणि त्याच्या साईडलाच म्हणजे जी रुद्राक्षाची माळ आहे तर ती मी ठेवून घेतली. आणि आज मला पांढरी फुलं देखील बरेचसे मिळून गेले होते, त्यामुळे मग मी ते साईडला देखील पांढरी फुलांनी मस्त सजवलं होतं, कारण मला सजवायला देखील खूप आवडतं. म्हणजे जिथे डेकोरेशन म्हटलं की मला डेकोरेशन खूप आवडतं. तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे देखील कळेलच, कारण आता लवकरच आपले सणांना देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला माझी म्हणजे मी प्रत्येक सण आता रूमवर करणार आहे, तर ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईल. त्याचबरोबर आज मला फुलं देखील मिळाली होती. त्यानंतर मग सर्व देवांना पहिल्यांदा मी फुलं अर्पण करून घेतली आणि त्यानंतर जी काही म्हणजे स्वामी सेवा करायची होती तर ती देखील मी करून घेतली. आणि काल आषाढी एकादशी होती, त्यामुळे उपवास होता आणि आज उपवास सोडण्यासाठी मी वरण भात भाजी पोळी देखील केली होती. आणि नंतर पहिल्यांदा मी नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर जी पूजा होती तर ती मी उचलून घेतली. आणि आज जी रुद्रयंत्राची पूजा होती तर ती देखील करून घेतली. आणि रुद्रयंत्राचा सविस्तरपणे एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येईल की आपण रुद्रयंत्र सिद्ध कशाप्रकारे करावं. म्हणजे जेव्हा आपण नवीन आपल्या घरामध्ये यंत्र आणतो तर ते कशाप्रकारे सिद्ध करायचं, जेणेकरून त्याचे जे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतील. गेले 4-5 महिने झाले मी रुद्रयंत्राची सेवा करत आहे. म्हणजेच जेव्हा महाशिवरात्री होती फेब्रुवारीमध्ये तर तेव्हा मी हे रुद्रयंत्र घेतलं होतं आणि महाशिवरात्रीच्या दिवशीच मी हे सिद्ध केलं होतं. म्हणजे त्याचा अभिषेक करून जे मंत्र आपल्याला म्हणायचे असतात तर ते मी म्हटले होते, कारण महाशिवरात्री हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि तेव्हा महाशिवरात्री होती, म्हणजेच वर्षातून जी एकदा शिवरात्री येते तर ती होती. तर तेव्हाच मी हे रुद्रयंत्र सिद्ध केलं होतं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला कोणतेही कमेंटमध्ये प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही नक्की विचारा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.